श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या आपल्या रॉयल चॅनलवर. मित्र-मैत्रिणींनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की मेष राशीच्या महिलांचे ऋतुत्व कसं असतं. माझ्या मेष राशीच्या मित्र-मैत्रिणींनो, मला माहीत आहे की तुम्ही खूप उत्सुक आहात ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी. आज आपण मेष राशीच्या आयुष्यामध्ये कशा यशस्वी ठरतात आणि हे संपूर्ण आयुष्य जगताना त्यांचा म्हातारपणाचा काळ कसा जवळ येतो आणि हे वृद्धकाळ त्यांचा कसा जाईल हेच पाहणार आहोत. कधी तुम्ही मेष राशीची एखादी स्त्री जवळून पाहिली आहेत का? तर तुम्हाच्या नक्की लक्षात येईल की ती फक्त स्त्री नाही, ती एक ज्वाला आहे. तू स्वतःच्या तेजाने सगळं जग उजळून टाकते. ती रडते पण कधी ती हार मानत नाही, थकते पण ती थांबत नाही. ती मेष राशीची स्त्री आहे. जन्माने योद्धा, स्वभावाने खरोखर सत्यप्रिय आणि हृदयाने देवदूत. बालपणापासूनच ह्या स्त्रिया हुशार, प्रखर आणि कामात 100% देणाऱ्या असतात. पुस्तक हाताला लागलं की सगळं विसरून त्यांचं डोकं घालतात आणि संधी मिळाली तर शिक्षणातही कमाल यशस्वी होऊन त्या दाखवतात. स्त्रिया साध्या नोकरीपेक्षा साहसी क्षेत्रामध्ये जायला जास्त प्राधान्य देतात, जसं की पोलीस, लष्कर, नेव्ही, प्रशासन. जिथे धैर्याची गरज असते तिथे या मेष राशीच्या स्त्रिया नेहमीच पुढे जातात. त्यांच्या स्वभावात एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे त्या कधीही खोटं बोलत नाही. जो समोर खोटं बोलेल त्याला ते थेट उत्तर देतात. त्यामुळे अनेकदा घरामध्ये छोटे मोठे वादही होतात, पण या स्त्रिया नेहमी सत्याच्या बाजूने उभ्या राहतात, कारण त्यांचं अंतरंग देवासारखं निर्मळ असतं. घरगुती आयुष्य मात्र या स्त्रियांसाठी थोडं आव्हानात्मक ठरतं. कितीही छान वागल्या तरीही घरात कुणीतरी त्यांना गैरसमजून घेतं, अपमान करतं. मेष राशीच्या स्त्रिया सगळ्या अडचणी खंबीरपणे झेलतात. त्यांचा मोठा गुण म्हणजे ते विचार करूनच निर्णय घेतात. त्यांना संसार शांत आणि व्यवस्थित हवा असतो, म्हणून घर, प्रॉपर्टी, बचत यावर कायम त्यांचं लक्ष असतं. सुरुवातीला त्यांचे पती त्यांच्या या सवयीमुळे थोडेसे गोंधळतात, पण नंतर त्यांना कळतं की माझं घर इतकं टिकतंय कारण माझी पत्नी दूरदृष्टी ठेवते. मेष राशीच्या स्त्रिया नेहमीच आपल्या पतीला पुढे नेण्याचं स्वप्न पाहत असतात. त्यांना घर हवं असतं, स्वतःची ओळख हवी असते, म्हणूनच वेळोवेळी नवऱ्याला समजवतात, थोडं वाचवा, काहीतरी गुंतवणूक करा, असं त्या म्हणत राहतात. मुलांचं भविष्य घडवायला भावा बहिणींबाबत या स्त्रिया खूप भावूक असतात. त्या नेहमीच मदत करतात, कधी पैसे, कधी सल्ला, कधी फक्त मनाला आधार. शेवटी वृद्धकाळातही त्या आपल्या भावंडांशी तसा संवाद ठेवून बसतात. फोनवर हसणं, गप्पा मारणं आणि एकमेकांच्या घरचे हालचाल विचारणं. पण जर भाऊ काही चुकला, बोलला तर या स्त्रिया शांत बसणार नाहीत. खरं तर त्यांच्या तोंडावर येणंच लागतं. घर, प्रॉपर्टीचा विषय आला की ह्या स्त्रिया थांबत नाही. 40 वर्षापूर्वीच त्यांचं स्वतःचं घर उभं करतात. त्यांच्या घरात नेहमी स्वच्छता, सजावट आणि सुखसोयी असतात. त्या कोणाशीही वादविवाद असलेल्या ठिकाणी राहायला त्यांना आवडत नाही. त्यांना स्वतःचं शांत, सुंदर आणि सुरक्षित असं घर हवं असतं. ते म्हणतात, लहान का असेना पण स्वतःचं असावं. मित्रमैत्रिणींच्या बाबतीत मेष राशीचे लोक खरे आणि थेट बोलणारे असतात. आयुष्यात चापलुसी लोक टिकत नाहीत, पण खऱ्या मैत्रिणी फार कमी असतात, ज्या बालपणापासून वृद्धकाळापर्यंत टिकतात. मेष राशीच्या स्त्रिया आई म्हणून खूप समर्पित असतात. त्यांच्या मुलांचं शिक्षण, खाणं, आरोग्य, वेळ सगळं त्यांच्या हातात असतं. त्या स्वतः थकल्या तरी मुलांच्या बाबतीत काहीही चुकू देत नाहीत. त्यांच्या मुलांमध्ये निडरपणा, बुद्धी आणि तेज असतं, कारण सूर्य त्यांच्या संतानांच्या रक्तातच असतो. त्यांच्या दोन्हीही मुलं नक्की जीवनात काहीतरी मोठं करून दाखवतात. ते फक्त मुलांना शिकवत नाहीत, तर त्यांच्यावर संस्कार देखील करतात. त्यांच्यासाठी पूजा, पाठ आणि देवभक्ती हे रोजच श्वास सारखं असतं. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर वय वाढल्यावर थोडीशी गुडघ्यांची वेदना, थकवा आणि केस गळतीचे हे त्रास त्यांना होऊ शकतात, पण त्यांचा उत्साह कधीही कमी होत नाही. ते अजूनही घरात सर्वांची काळजी घेतात, पूजा करतात, पाहुण्यांचं स्वागतही तेवढ्याच आनंदाने करतात. त्यांचे पतीही त्यांच्या आयुष्यात मोठा भाग असतात. दोघांचं नातं कधी गोड, कधी तिखट, पण नेहमी जिव्हाळ्याचंच असतं. त्या नवऱ्यांवर ओरडतात,
पण त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेमही करतात. वृद्ध अवस्थेमध्ये त्यांच्या नवऱ्यांचं आयुष्यही त्यांच्याच हातात असतं. ती म्हणेल ते होईल, ती बोलेल तेच खरं. धर्मभावने या स्त्रिया खूप मजबूत असतात. त्यांचा देवावरचा विश्वास कधीच कमी होत नाही. त्या रोज पूजा करतात, मंदिरात जातात, आपल्या मुलांनाही देवावर श्रद्धा ठेवायला त्या शिकवत असतात. त्यांच्या घरामध्ये नेहमी देवतेचा सुगंध, घंटानाद आणि शांतता असते. त्यांचं भाग्य, जीवन नेहमीच चढउतारांनी भरलेलं असतं. पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उभं राहतं, कारण त्यांना माहीत असतं की देव त्यांच्या पाठीशी आहे. ज्यावेळी ते वृद्ध होत असतात तेव्हा मुलं, नातवंड, सून, जावई सगळे त्यांच्या भोवती असतात. ते त्यांची काळजी घेतात, त्यांना सन्मान करतात. ते फक्त आई नसते, ती घरामध्ये मंदिर असतं आणि तिच्या प्रत्येक श्वासात घराला आशीर्वाद देत असते. मेष राशीच्या स्त्रिया फक्त राशीचं पहिलं चिन्ह नाही, तर त्या घरामध्ये सुरुवातीला आशीर्वाद देतात. जरी तडक स्वभावाच्या असल्या तरी अंतरी सोन्यासारखं असतं. त्यांच्या डोळ्यामध्ये ज्वाला आहे, पण त्या ज्वालेत प्रेम आहे. त्यांचं आयुष्य हे एक उदाहरण आहे की खरं धैर्य आणि प्रेम असेल तरच आयुष्य कितीही कठीण असलं तरी ते सुंदर करता येतो. मित्रांनो, असाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर तर नक्कीच करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आयकॉनवर दाबा. व्हिडिओ ऐकून आणि पाहून धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटू अशा नवनवीन माहितींसह एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.